बहुजन आघाडीचा विजय असो. अरे कोण आला रे कोण आला वंचितचा वाघ आला. कोण आला रे कोण आला बाळासाहेबांचा वाघ आला. कोण आला रे कोण आला आंबेडकर घराण्याचा वाघ आला. कोण आला रे कोण आला वंचितचा वाघ आला. सुजात आंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. सुजात आंबेडकर आगे बढ़ो वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. बाकीच्यांनी खाली थांबा वरती येऊ नका कोणी वरती कोणी यायचं नाही सुजात दादा आंबेडकर आगे बढ़ो. सुजात दादा आंबेडकर आगे बढ़ो. सुजात दादा आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है मोनू पवार आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है सोनू पवार आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडीचा विजय सो वंचित बहुजन आघाडीचा विजय सो सगळ्यांना कसं वाटतंय? बाली किल्ला आहे का नाही आपला? आपला बाली किल्ला आहे का नाही? दोन्ही हात वरती करू मला. जय भीम. जय भीम. जय भीम जय भीम. जय भीम सैनिकाने पुढे यायचंय सगळ्यांनी खाली करा. डी झोन सैनिकाने पुढे यायचंय सैनिक डी झोन खाली करा. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, प्लीज ही झोन खाली करा. समता सैनिकांनी पुढे यायचंय सुजातदादा आंबेडकर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करतील आणि दीप प्रज्वलन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा. महात्मा फुलांचा. महात्मा फुलांचा. विजय सो सावित्रीबाई फुलांचा. विजय सो सावित्रीबाई फुलांचा. विजय सो छत्रपती शाहू महाराजांचा. विजय सो छत्रपती शाहू महाराजांचा. विजय सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विजय सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विजय सो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. विजय सो अण्णाभाऊ साठेंचा. विजय सो अण्णाभाऊ साठेंचा. विजय सो अरे सुजात दादा आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है सुजात दादा आंबेडकर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है मोनू पवार आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है सोनू पवार आगे बढ़ो. पवार ब्रदर्स आगे बढ़ो. पब्लिक तुमचा आवाज येत नाहीये. कोण आला रे कोण आला वंचितचा वाघ आला. कोण आला रे कोण आला मी समता सैनिक दलाला विनंती करतो समता सैनिक दल की त्यांनी आपले युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर यांना लवकरात लवकर सलामी द्यावी. आपल्या कार्यक्रमाला तसाच उशीर झाला आहे. समता सैनिक दल कार्यकर्ते इकडे जागा कार्यकर्ते मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी मागे सैनिक! समता सैनिक दल समता- आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना आणि आलेल्या पब्लिकला कृपया मागे करा. समता सैनिक दल मानवंदनासाठी तयार समता राहा. सैनिक दल आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी मागे करा. कृपया मी आपल्या सर्व बांधवांना विनंती करतो, शिस्तीचं पालन करा. समता सैनिक दल यांनी मानवंदनासाठी तयार राहायचंय. समता सैनिक दल मान्यवरांना सैनिक दल. विनंती करतो की त्यांनी स्टेजवर विजय गायकवाड विजय कांबळे गुरुजी गर्दी कांबळे करू गुरुजी नका. कांबळे गुरुजी समता सैनिक दल मानवंदनासाठी तयार राहा. समता सैनिक दलांनी पुढे थांबायचंय. वंचितच्या कार्यकर्त्यांनी मागच्या पब्लिकला फाईल आवरा. बनवा फाईल बनवा लवकर. फाईल बनवा फाईल पटकन फाईल बनवा. 3-3 ची फाईल बनवा पटकन.
हा कांबळे गुरुजी, कांबळे गुरुजी, कांबळे गुरुजी. कार्यकर्त्यांनी बाजूला व्हा, कार्यकर्ते इकडे येऊ नका, कार्यकर्त्यांनी मध्ये येऊ नका. घ्या 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 गुरुजी, कांबळे गुरुजी. मी सर्वांना एक विनंती करतो, 2 मिनिटं शांतता ठेवा. समता सैनिक दलाला मानवंदना देऊ देत, मग आपण आपला कार्यक्रम चालू करू. 2 मिनिटं शांतता ठेवा. सावधान. बोलायचं नाही कुणी. विश्राम. पाठीमागचे पाठीमाग थोडे. सावधान. हिलवात. सामने देख. सर, आज के कार्यक्रम के लिए 20 पुरुष सैनिक और 20 महिला सैनिक हाजिर सर, और कार्रवाई के लिए अनुमति चाहता हूं सर. जय भीम सर. परेड. जनरल सलामी देंगे. सलामी दो. जय भीम, जय भीम, जय भीम. परेड दो. अभी साहब की सभा समाप्त होने तक मेरे सैनिकों को मैं लाइन तोड़ का आदेश दूंगा. लाइन तोड़ने के बाद सभी सैनिक ये स्टेज कवर करेंगे, पब्लिक को कवर करेंगे, और कौन सी भी यहाँ पे अनुचित घटना नहीं होनी चाहिए, इसलिए सतर्क रहना है. परेड. सभा समाप्त होने तक लाइन तोड़. और फटाक से कवर करो, कवर करो, मंच कवर करो. चला कवर करो. आणि पब्लिकनी साथ द्यायची आहे, पब्लिकनी साथ द्यायची आहे. कृपया सर्वांनी शांत राहा, वेळ आपल्याकडे कमी आहे. इकडे मी वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा प्रवक्ता सोनू पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपल्यास प्रबोधन करावे. पुरुष सैनिक इथे 2 उभे राहा, इथे 2 उभे राहा. सैनिक इकडे 2 उभे राहा. इथे दादा प्लीज कृपा कर. आता इकडे कोण नाही. राहू दे, राहू दे. समीर आहे तो, समीर आहे. परत एकदा, मागचे लोक येऊ देऊ नको. परत एकदा, इथं हा. परत एकदा शांत व्हा. ऐका, आज या मनुवाद्यांच्या आणि जातीवाद्यांची हवा निघाली आहे. निघाली का नाही? तर जोरात बोला, जय भीम. बघा, मी एक वडारीचं पोरग, आमच्या जातीमध्ये म्हणजे आमच्या ध्वजावर बजरंगबलीचा फोटो असतो, पण एक हिंदू असून मी एक आंबेडकरवादी हिंदू आहे, त्याचा मला गर्व आहे. आणि या जे मला आणि माझ्या भावाला साहेबांनी इकडे जबाबदारी दिली ठाणा जिल्हा सांभाळायची, लय मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही आंबेडकरी समाजाची आणि मला अनावर होते माझे अश्रू आज की हे जे प्रेम आज आपल्या टेकडीतल्या माणसांनी दाखवलंय. मला नक्कीच माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये हे मनुवादी आणि जातीवादी लोकांना आपण त्यांची लायकी दाखवून देणार आहे. धन्यवाद. थांबा थांबा, मला एकच गोष्ट सांगायची होती इथे की आज जी परिस्थिती आपली सुभाष टेकडीमध्ये आली आणि उल्हासनगर मध्ये आली आहे, की जसं मी तुम्हाला सांगत आहे की मी एका कट्टर हिंदू समाजाचा असून माझ्या आंबेडकरी माझा समाज मी त्यांच्या रक्तामध्ये आज गेलोय. आणि
जे लोक इथे नावं ठेवतात की बाबा असं तसं हे आपला नाही हो तुझा नाही, तुम्ही तर स्वतःचे आहेत ना. आज कुठल्या कमळाबाईच्या मांडीवर जाऊन बसले ते लोक बसलेत का नाही? हा, आपलीच माणसं या जातीवाद्यांचे चाकर झालेत का नाही? झालेत ना. आपल्याला विकता दे का नाही 10-15 वर्षापासून. आता हे थांबलं पाहिजे. मी नेहमी बोलत आलोय की बाली किल्ला हा वाचला पाहिजे. मागच्या वेळी साहेब आले तेव्हा पण आपण ह्या एवढ्या ताकदीने इथे उभा राहिलो. तेव्हा पण लोक मला बोलले, अरे भीड़ होतीये वोट में रूपांतर नहीं होता. अरे त्यांना काय माहिती, हे रूपांतर होणार आहे आणि यांना 16 तारखेला घरी बसवल्याशिवाय आपण राहणार नाहीये. आज सकाळपासून मला बरेचशा माणसांचे मित्रांचे फोन येत होते की दादा सकाळपासून नुसती दारू वाटप सुरू आहे, पैसा वाटप सुरू आहे, 15 ते 20 बोकड हे लोकांनी आज कापले आहे. कदाचित आपली माणसं येणार नाही, आज सभा फेलू शकते. तर त्या माणसांना सांगतो इथे उभा राहून बघ समाज माझा कुठे. अरे बोकड बोकड काय करता रे, आमचा वाघ आला इकडे. कोण आला रे, कोण आला? वाघ आला. आणि हा वाघ हे तुम्हाला फाडल्याशिवाय राहणार नाही. हेच हे फरक हे नकली आंबेडकरवादी मध्ये आणि आपण असली वादल्यामध्ये, आपल्या असली लोकांमध्ये. लोकांनी जे इथे दिशाभूल करण्याचे इथे प्रयत्न सुरू करत आहे, ते लोक बोलतात ना भेड़ के खाल में भेड़िया, हे आपल्यामध्ये इथे सोडलेले आहेत. जे वेगवेगळ्या पक्षांनी म्हणजे हे स्टेटमध्ये त्यांच्या बरोबरच मांडीला लावून बसलेत, पण इथे भीतीपोटी वेगळे कटोरी हे ते घेऊन उभे राहिलेत आपल्या समोर. लोकांनी ह्यांची दिशाभूल मध्ये पडाव नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये जे वंचित बहुजन आघाडी तुमच्यासाठी इथे उभा असती, आज आपल्या समाजावरती कुठे अन्याय झाला, काय झाला, तर फक्त आणि फक्त आंबेडकर साहेब, बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात दादा आंबेडकर आपल्यासाठी उभा राहतात. अहो माणसं इथे दिशाभूल तर करतातच. जसा आमचा एक माणूस होता म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी, यो कट्टर आंबेडकरवादी, भले जातीने तो वडारी असला तरी काय नाही, पण जेव्हा संविधान जाळण्यात आलं त्यांनी तिथे आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर तिथे त्याला पोलीस कस्टडीमध्ये मारून टाकण्यात आलं. मारून टाकलं. अहो काय सांगणार, 1 करोड 5 करोड अशी बोली लावायला लागले की तुम्ही काय बोलू नका, शांत व्हा. पण फक्त आणि फक्त आपले ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी त्याला न्याय दिलाय. महाराष्ट्रामध्ये 72 पोलीसवाल्यांना घरी बसवले, सस्पेंड केले त्या लोकांना. आपल्यासाठी कोण नाहीये, कोणच नाहीये हे समजून घ्या. आमिषाला बळी पडू नका. आता नाही तर कधीच नाही. हे झाल्यानंतर 5 वर्षानंतर इलेक्शन्स आहेत. आताच आपल्याला आपली ताकद दाखवावं लागणार आहे. दाखवणार की नाही? जोरात बोला. आमचं ठरलंय, अरे काय बाली किल्ला ठरलंय? झालाच पाहिजे. मी माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांना जय वडार, जय भीम, जय शिवराय बोलू. दादा बोलतात अजून बोला. मी तुम्हाला खरं मनापासून सांगतो की मला जास्त काय बोलता येत नाही. हे माझी दुसरी वेळ आहे, पण माझेच इथे आई बहिणी भाऊ सगळे बसलेत, तर म्हणून मला बोलता येतं तुमच्यामध्ये. 15 वर्ष झाले हो, 15 वर्ष मी सहन करतोय या सगळ्या गोष्टी. मला सगळी लोक बोलत होती, लहानपणी जी आपल्या इथं वेळ होती, काळ होता, जो आपला इथे रुबाब होता, आंबेडकरी रुबाब होता. आंबेडकरी टेकडीच्या नादी कोण लागत नव्हतं. लागत होतं का? आज काय परिस्थिती झाली आहे? अहो बघा तिकडे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या इथे कुठले झेंडे लागलेत. कुणाची हिंमत होती का पहिले लावायची? होती? जोरात बोला. तर हीच बात आहे. ह्याच्यानी समजा हे घुसखोर, हे हरामखोर कुठवर पोहोचले आहे. आता जर आपण ह्यांची वेळ, ह्यांची जागा दाखवली नाही, मी खोटं सांगत नाहीये. बोलत असतील लोक, यार आमदार की स्टेट में क्या फरक पडेगा, एक नगरसेवक जीत के आएगा. शुरुआत इकडनंच होते, ग्रास रूट लेवल पासून सुरुवात होते.
ही गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा आपले नगरसेवक येतात तेव्हा आपले आमदार येतात, जेव्हा आपले आमदार येतात तेव्हा आपले खासदार येतात, तेव्हा आपण ताकदीने सत्तेमध्ये जातो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपला समाज आता जागा व्हायला पाहिजे. काही झालं ते एकजुटीने सोबत राहायला पाहिजे. अरे मी वडारीचा असून आंबेडकर साहेबांसाठी मरायला तयार आहे, तुम्ही का नाही? हीच मी तुम्हाला बात सांगतोय की जर आता हे जेव्हा लहानपणापासून जे बघत आलोय, खाली बसा, उभी असलेली पब्लिक खाली बसा, नाही तर मागच्या लोकांना दिसू द्या, मागच्या लोकांना दिसू. चला जाऊन द्या, काय नाही. मला सगळ्यांना एकच बात सांगायची आहे. ही वेळ आली आहे, ही वेळ आत्ताच आहे, फक्त 2 दिवसासाठी. टेकडीनी एवढा पैसा बघितला नसेल, एवढी दारू बघितली नसेल, हे हरामखोर तेवढे वाटणार आहे इकडे. कळालं का? कारण ह्यांनी काहीच कामं केली नाहीये. केली आहेत का? केली आहेत का? हे आता हेच करणार आहे. पैसा वाटतील जे हरामाने कमवलेले आहेत, मटण वाटतील, अरे दारूच्या नद्या वाहतील आणि परत जिंकून यायचे लोक तयारी करतील. तुम्ही जिंकून देणार का? जोरात बोला. तर असंच सोबत उभा राहा, संघटित सोबत सगळे उभा राहू. या हरामखोरांना यांची जागा दाखवून देऊ. दाखवणार की नाही? जोरात हो, जोरात. तर आमचं ठरलंय, बाली किल्ला हा आपला वाचला पाहिजे. वाचवणार की नाही? तर जोरात बोला, जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद. मी सुजात दादांना बोलतो. दादा प्लीज बोला, मला याच्या पुढे जास्त काय बोलता येणार नाही. धन्यवाद. सोनू दादा पवार यांनी वडार समाजाचा असून सोनू दादा म्हणतात, मला आंबेडकरवाद कळलाय, मला बाळासाहेब कळले, मला विचारधारा कळली, मला सगळ्यांना लाईटी चालू करा, टॉर्च चालू करा, दादाला वंदना द्या. टॉर्च चालू करा. सगळ्यांना विनंती करतो, आपला आपला मोबाईल काढा आणि टॉर्च चालू करा. आणि मी वेळ न वाया घालवता सुजात दादांना विनंती करतो की त्यांनी आपणास प्रबोधन करावे. सुजात दादा. हॅलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. अरे येऊन येऊन येणार कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? वंचित शिवाय आहेच कोण? जय 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 भीम, जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय भीम. समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मामानवांना त्रिवार अभिवादन करतो. आणि इथे उपस्थित, मंचावरती उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे सगळे नेते, ज्येष्ठ मंडळी, मान्यवर, पदाधिकारी, उमेदवार, कार्यकर्ते, तसेच इथे मोठ्या लाखो हजारोंच्या संख्येने जमलेले माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. मित्रांनो, आज आपण इथे महानगरपालिकेच्या प्रचारासाठी जमलो. पण भाषण सुरू करायच्या आधी मला आपल्या सर्वांना सॉरी म्हणायला आवडेल आणि दिलगिरी व्यक्त करायला आवडेल. कारण आपली 8:30ची सभा होती, यायला बराच उशीर झाला. ट्रॅफिक होता म्हणून लोकल पकडली, त्याच्यात ती लोकल लेट झाली, तरी आपण इकडे थांबून राहिलात म्हणून मी आपल्या सर्वांना खूप 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 मनापासून धन्यवाद करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो.
आपण इथे महानगरपालिकेच्या प्रचारासाठी जमलो आणि ही महानगरपालिका आपल्या सर्वांसाठी खूप महत्वाची निवडणूक आहे. कारण आपल्या सुभाष टेकडीचा, आपल्याच उल्हासनगरचा जो इतक्या वर्षांपासून विकास थांबलेला गेलाय आणि आपल्या एरियाची जी परिस्थिती रखडली गेलेली आहे ती परिस्थिती सुधारायची आपल्या सर्वांना एक महत्वाचा चान्स मिळाला या निवडणुकीत. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगायला आलोय की ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत सुभाष टेकडीला मागास ठेवलं होतं, ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत उल्हासनगरची तिजोरी खाली करून स्वतःचे खिशे भरण्याचं काम केलं होतं, ज्या ज्या लोकांनी आपल्या विकास निधी स्वतःच्या गळ्यात टाकण्याचं काम केलं होतं आणि ज्या ज्या लोकांनी आपल्या सुविधांसाठी योजनांचा जो फंड आला होता त्यांनी स्वतःची घरं भरण्याचं काम केलं होतं, आज ती वेळ आली की या हरामखोरांना उचलून सत्तेच्या बाहेर टाकूया आणि वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन करूया. कारण आपल्या एरियामध्ये पाणी येतं का? पाणी येत असेल तर ते किती दिवसाआड येतं? स्वच्छ आहे का? आपल्या एरियामध्ये चांगले रस्ते आहेत का? नाले आहेत का? शाळा आहेत का? हॉस्पिटल आहेत का? हे सगळं कुठे ठरतं? तर ते महानगरपालिकेवरती ठरतं. आणि ते कोण ठरवतात? तर ते नगरसेवक ठरवतात. म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की या निवडणुकीमध्ये अजून कुठेही आपलं मत ठेवू नका. आपलं मत हे आपल्या हक्काच्या घरामध्ये, आपल्या हक्कांच्या माणसामागे आणि आपल्या हक्काच्या स्वतःच्या पक्षामागे म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या मागे आपलं मत उभं करा, अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि मित्रांनो, आपण जर आपल्या सुभाष टेकडीची परिस्थिती बघितली, आपण जर आपल्या उल्हासनगरची परिस्थिती बघितली, तर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने दिसेल, ते हे की आज इथे बऱ्याच गोष्टी सुधार करण्याची गरज आहे. आणि ज्या प्रकारच्या सोयी सुविधा उल्हासनगरच्याच इतर ठिकाणी उपलब्ध करून दिल्या होत्या, त्या सोयी सुविधा आज सुभाष टेकडीमध्ये उपलब्ध नाही करून दिल्या. आणि जेव्हा तुम्ही एका शहराचा एक भाग डेव्हलप करता आणि सुभाष टेकडी सारखा जिथे मोठ्या प्रमाणात बौद्ध, दलित, मुसलमान, बहुजन लोक राहतात, तो एरिया मागास ठेवता, तेव्हा तुम्हाला सरळ सरळ कळेल की आतापर्यंत ज्या ज्या सत्ताधाऱ्यांना आपण सत्तेमध्ये पाठवलं होतं त्यांनी शासनामध्ये सुद्धा जातीवाद केला होता. आणि म्हणून मी आपल्याला म्हणतो की ह्या वेळेस आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामधनं एक लढायचं हत्यार मिळालंय आणि ते हत्यार आहे मतदानाचं. आणि मी तुम्हाला एवढीच विनंती करेन की ह्या मतदानाच्या हत्याराने आतापर्यंत ज्या ज्या लोकांनी आपल्याला लुटायचं काम केलं आणि ज्या ज्या लोकांनी सुभाष टेकडीला मागास ठेवण्याचं काम केलं, त्या हत्यारांनी, संविधानाच्या हत्यारांनी आपण ह्या लोकांचा बदला घेऊया आणि उल्हासनगरची, सुभाष टेकडीची सत्ता पालट करूया, एवढं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो. आणि हेच बोलत असताना आपण जर बघितलं तर आपल्या एरियामध्ये पाण्याचा काय निशाणा नाही. पाणी कधी येईल, कधी जाईल याचा काय अंदाज नाही, याचं काय टायमिंग सुद्धा नाही. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या तर्फे मी आपल्या सर्वांना आश्वासन देतोय की वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर प्रत्येकाच्या घराला नळ, त्या नळाला दररोज 24 तास स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी इकडे करणार आहे. दुसऱ्या बाजूला रस्त्याची अवस्था ही खूप दुर्मिळ झाली आहे आणि ह्या रस्त्याच्या अवस्थेला सुधारायचं काम वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर नक्कीच करेल. आणि ते फक्त मेन रोड नाही तर आपल्या वस्तीमधले, आपल्या मोहल्ल्यांमधले आणि तमाम एरियाज मधले रस्ते सुधारण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्की करेल. आपण जर बघितलं तर आपल्या इकडे नाल्याची खूप मोठी समस्या आहे, कचऱ्याची खूप मोठी समस्या आहे. नाले अजूनही दलित वस्तीच्या विकासाखाली जे पैसे आले होते त्या पैशांनी आपल्या एरियामध्ये नाले नाही आले. इतर उल्हासनगरमध्ये अंडरग्राऊंड ड्रेनेजेस आहेत पण अजूनही काही आपल्या वस्त्यांमध्ये खुले नाले आहेत अशी परिस्थिती आहे. आणि ह्या नाल्यांची साफसफाईचा खूप मोठा टेंडर निघतो दरवर्षी, पण हे नाले साफ होतात का? नाही. टेंडर काढतात हे शिवसेनेची लोक,
टेंडर काढतात ही भाजपची लोक, त्यांच्याच घरातल्या लोकांना टेंडर मिळतो, त्यांच्याच घरातल्या त्यांच्याच कार्यकर्त्यांना हा नाल्या साफ करायचा टेंडर मिळतो, पण ते कोणतंही नालं साफ करत नाहीत आणि ह्या नाले तुंबतात. त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या घरामध्ये पाणी घुसतं, नाल्यांमधलं घाणेरडं पाणी घुसल्यामुळे आरोग्याच्या प्रॉब्लेम्स उपलब्ध होतात. डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, डायरिया सारखे आजार ह्याच्यामुळे होतात. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर मी आपल्या सर्वांना सांगतो की अख्ख्या उल्हासनगरमध्ये आणि खास करून ज्या ज्या एरियाज मध्ये अजून नाल्यांची चांगली सोय नाही दिली त्या एरियाज मध्ये भुयारी नाले बनवून अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम चालू करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच करणार आहे. प्रत्येकाच्या घराला विजेची लाईन पोहोचवणं, प्रत्येकाच्या घराला इलेक्ट्रिसिटीचं मीटर देणं आणि हे बघणं की ते मीटर तुमच्याच नावावरती आहे, हे सुद्धा काम वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर करणार आहे. आणि दुसऱ्या बाजूला मला सांगायचं की इकडे घरकुल योजनेमध्ये खूप मोठा गोंधळ झालेला आहे, घोटाळा झालेला आहे. बऱ्याच लोकांची नावं घरकुलच्या यादीमध्ये आली नाहीत, ज्यांची नावं आली त्यांना अजून त्यांच्या नावावर घर मिळालं नाही आणि ज्यांना घराचे पैसे मिळाले त्यांना अर्धेच पैसे मिळालेत. आणि अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक याच ठिकाणी एक कॅम्प लावतील, त्याच्यामध्ये घरकुलचे अधिकारी येतील आणि आपल्या सर्वांची नावं त्या घरकुलच्या यादीमध्ये टाकून प्रत्येकाला घरकुल योजनेखाली घर देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर नक्कीच करणार आहे. आणि त्याचबरोबर उल्हासनगरच्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत ज्यांची अवस्था खूप वाईट झालेली आहे, त्या शाळांमध्ये व्यवस्थापन करून, त्या शाळांचं डेव्हलपमेंट करून, त्या शाळांमध्ये कॉम्प्युटर, ब्लॅकबोर्ड, बेंचेस, प्लेग्राऊंड सारख्या सगळ्या सुविधा लेकरांसाठी उपलब्ध करून प्रायव्हेट मध्ये मिळतं त्या दर्जाचं मोफत मध्ये इंग्लिश शिक्षण देण्याचं काम महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वंचित बहुजन आघाडी नक्कीच करणार आहे. आमची एक विधानसभेला संकल्पना होती की जर सत्तेत आलो तर केजी टू पीजी म्हणजे किंडर गार्डन, केजी टू पोस्ट ग्रॅज्युएशन, पीजी हे शिक्षण मोफत देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल. पण ते विधानसभेमध्ये आल्यानंतर करू. त्याची छोटी सुरुवात उल्हासनगर मध्ये महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था सुधारून सर्वांना मोफत इंग्लिश मीडियम मध्ये शिक्षण देण्यापासून करू. आणि मित्रांनो, हेच बोलत असताना मला एक गोष्ट सांगायची की आपल्या सर्वांसमोर बरेच उमेदवार उभेत आणि बरीच सेटिंग केली होती. लोकांना चुकीची माहिती देणं, लोकांना चुकीचे संदेश पोहोचवणं, लोकांना परवानग्या नाकारणं. आजच सकाळी एक गोष्ट झाली होती की इकडनं एलईडी व्हॅन्स ज्या आपल्या आल्या होत्या त्या एलईडी व्हॅन्स वरती चुकीचा आक्षेप घेऊन त्या एलईडी व्हॅन्स पोलिसांनी जप्त केल्या. आपण जेव्हा पोलिसांची परवानगी मागतो किंवा कोणत्या इव्हेंट गेला प्रचारासाठी परवानगी मागतो तेव्हा पोलीस नाकारले जातात. आजही इकडे शिवसेनेनी आणि भाजपनी त्यांचा अख्खा दम लावला की कशी ही वंचित बहुजन आघाडीची सभा नाही होणार आणि कसा सुजात पोचणार नाही. पण त्यांना एक गोष्ट सांगतो, ही वंचित बहुजन आघाडीची सभा आहे. वंचित बहुजन आघाडीची सभा रोखणं हलवा आहे क्या? असं कोणी असा या महाराष्ट्रामध्ये मायका लायल पैदा नाही झाला जो वंचित बहुजन आघाडीची सभा रोखून दाखवेल आणि त्यातून सुभाष टेकडीवर तर भूली जाऊ, नाही म्हणजे नाही. आणि दुसऱ्या बाजूला मला सांगायचंय की हे जे विविध टेक्निक वापरतायत, परवानग्या नाकारायचा प्रकार करतायत, चीटिंग करून खेळायचा प्रयत्न करतायत आणि निवडणुकीमध्ये रडीचा डाव ज्यांनी मांडलाय त्यांना मला एकच गोष्ट सांगायची आहे की हा वंचित बहुजन आघाडीचा उल्हासनगर मधला बालेकिल्ला आहे, बालेकिल्ला. आणि ह्या बालेकिल्ल्यामध्ये तुम्ही किती बी करा युक्ती, तुम्ही किती बी लावा शक्ती, लय मजबूत आहे
हेच सांगून द्यायचंय निवडणुकीमध्ये मित्रांनो आता. आणि दुसऱ्या बाजूला एक गोष्ट आपण समजून घ्या की आपल्या सर्वांसमोर काही नकली आंबेडकरवादी उभे राहिलेत. या नकली आंबेडकरवाद्यांपासून, पाकिटमारांपासून, दलालांपासून आणि या खापऱ्या महारांपासून जरा आपण सावध राहा. कारण आपल्या इकडे आंबेडकरवादी नकली आहेत. आणि ते कसे नकली आहेत तुम्हाला उल्हासनगरच्या साईन मध्ये सांगतो. आपल्या इकडे कपड्याची ब्रँड येते, मेड इन USA. लोकांना वाटतं चायला अमेरिकेवरनं आलाय, अमेरिकेचा माल आहे. कपडा उघडल्यावर दिसतं उल्हासनगर सिंधिया असोसिएशन. आपल्या नकली आंबेडकरवाद्यांचा असाच हाल आहे मित्रांनो, हे समजून घ्या. आपल्याला वाटतं राजगृहावरनं आलाय, आपल्याला वाटतं बुद्ध विहारामधनं आलाय, पण तो आलाय कमळाबाईच्या पाकिटामधनं, हे विसरू नका मित्रांनो. आणि या नकली आंबेडकरवाद्यांना बुद्ध विहाराच्या बाहेर ठेवणं, आपल्या लोकांच्या बाहेर ठेवणं आणि आपल्या लोकांपासून दूर ठेवणं ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. कारण हे चुकीचा संदेश देतात, चुकीची माहिती पसरवतात आणि आपल्याच लोकांचा दिशाभूल करायचा प्रयत्न करतात. पण तुम्ही हे विसरू नका की समोर कितीही नकली आंबेडकरवादी आले तरी आज दलित असो, बौद्ध असो, मुसलमान असो, आदिवासी असो किंवा भटके विमुक्त असो, आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या सगळ्या विविध समाजांनी आंबेडकरवादी भूमिका घेऊन या निवडणुकीमध्ये आलेत आणि पक्षाबरोबर जॉईन झालेत. म्हणून कितीही नकली आंबेडकरवादी आले तरी ते आरामात पचवून गिळायची ताकद आपल्या सर्वांमध्ये आहे, हे आपण सर्वांनी विसरू नका. आणि दुसऱ्या बाजूला मला आपल्या सर्वांना आठवण करून द्यायची की या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतो, जेव्हा जेव्हा कोणत्याही गोरगरिबावरती कठीण परिस्थिती येते, जेव्हा जेव्हा एका वंचितावर, बहुजनावर, भटक्या विमुक्तावर, आदिवासीवर, मुसलमानावर किंवा एकदा बौद्धावर जेव्हा अडचण येते तेव्हा एक नेता आपल्या सर्वांसाठी उभा राहतो आणि एक पक्ष आपल्या सर्वांसाठी धावून येतो, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. जेव्हा भीमा कोरेगाव मध्ये आपल्या बौद्ध बांधवांवरती हल्ला केला होता, जेव्हा भीमा कोरेगाववरती शाहू फुले आंबेडकरवाद्यांवरती मनोहर भिडेंनी हल्ला केला होता, तेव्हा महाराष्ट्र बंद करण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. जेव्हा आंबेडकर भवन पाडलं होतं मुंबई मधलं, तेव्हा मुंबईमध्ये मोठा मोर्चा काढण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. आणि तेव्हाचे वंचित बहुजन आघाडीचे औरंगाबादचे नेते अमितदादा भुईगळ यांनी रत्नाकर गायकवाडला रस्त्यावरती पकडून चोपून ठोकण्याचं काम सुद्धा केलं होतं. दुसऱ्या बाजूला मला सांगायचंय की आज मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये एक नवीन अजगर आपल्या वस्त्या, आपल्या झोपड्या गिळायचा प्रयत्न करतोय आणि त्या अजगराचं नाव आहे SRA प्रकल्प. या महाराष्ट्रामध्ये जर कोणी SRA विरुद्ध बोलत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी. कारण तुम्हाला सांगतो का, शिंदे सेनेमध्ये एक मोठे नेते शिर्के म्हणून, शिर्के बिल्डर्स माहिती असेल आपल्याला, SRA कामं करतात. राज ठाकरेंचे स्वतःचे नातेवाईक सुगी बिल्डर्स SRA कामं घेतात आणि भाजपचे पदाधिकारी आणि नेते हे स्वतः मंगलप्रभात लोढा बिल्डर आहेत. वंचित बहुजन आघाडी असा एकमेव पक्ष आहे जो इकडच्या बिल्डरांच्या पैशावरती चालत नाही आणि ज्या पक्षामध्ये या बिल्डरांचा एकही माणूस नाहीये. आणि म्हणून या बिल्डरांना कोणी थांबवू शकत असेल आणि या बिल्डरांपासून SRA प्रकल्प थांबवून आपल्या वस्त्या आणि तुमच्या सर्वांची घरं कोण वाचू शकणार असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे. जेव्हा मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये आपल्या सर्वांना अडाणीची वीज जबरदस्ती देण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा अडाणीच्या कार्यालयावरती जाऊन अडाणीचं मीटर फोडण्याचं काम हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्याच कार्यकर्त्यांनी केलं होतं. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा महाराष्ट्रामध्ये मुसलमान मुलांना टिपू सुलतान
आणि औरंगजेबचे फोटोज आणि स्टेटस ठेवण्यासाठी अरेस्ट करणार होते, तेव्हा ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले औरंगाबाद मध्ये, जे टिपू सुलतानच्या फोटो आमच्या स्टेजवरती लावले, त्यांनी औरंगजेबच्या मजारीवरती फुलाची चादर चढवली, त्यांनी टिपू सुलतानच्या फोटोला एक फुलांची माळ घातली आणि इकडच्या भाजपला आणि फडणवीसांना डायरेक्ट चॅलेंज केलं की इकडची मुसलमान पोरं तर फक्त स्टेटस ठेवतात, इकडची मुसलमान पोरं तर औरंगजेब आणि टिपू सुलतानची नुसते फोटो पकडून येत. आम्ही औरंगजेबच्या मजारीवरती जाऊन आलोय, आम्ही टिपू सुलतानचा फोटो स्टेज वरती लावतो. जर ह्या बीजेपी आणि RSS मध्ये दम असेल तर बाळासाहेब आंबेडकरांना हात लावून दाखवा. हा ओपन चॅलेंज बाळासाहेब आंबेडकरांनी दिला होता आणि तेव्हापासून मुसलमान मुलांना या स्टेटस वरनं अरेस्ट करण्याचा सिलसिला बंद म्हणजे बंद. आणि दुसऱ्या बाजूला इकडे बरेच इंटरनेटवरती ट्रोल्स असतात. लगेच आपण कुठली चांगली भूमिका घेतली, आपण नळाबद्दल बोललो, आपण पाण्याबद्दल बोललो, आपण आपल्या आरक्षणा किंवा आपण आपल्या हक्कांबद्दल बोललो, तर इकडे ते लगेच बाळासाहेबांचा औरंगजेबच्या मजारीवरती फोटो काढतात, टाकतात आणि म्हणतात धर्म बदलला का तुम्ही, धर्म बदलला का तुम्ही. तर या कट्टर भाजप आणि शिवसेनेचे जे स्वतःला हिंदू म्हणतात त्या लोकांना मला एक आठवण करून द्यायची. आठवण करा कोरोना काळ, जेव्हा ह्या महाराष्ट्रामधले सगळे व्यवसाय बंद पडले होते आणि महाराष्ट्रामधले सगळे मंदिरं बंदी पडली होती, तेव्हा ते बाळासाहेब आंबेडकर होते ज्यांनी पंढरपूरमध्ये विठोबाच्या मंदिरावरती मोर्चा काढला, विठोबाचं मंदिर चालू केलं आणि ह्या महाराष्ट्रामधल्या तमाम हिंदू नागरिकांसाठी महाराष्ट्रामधली मंदिरं चालू करणारे हे बाळासाहेब आंबेडकर होते. तेव्हा फडणवीस समोर आले होते का, एकनाथ शिंदे समोर आले होते का, उद्धव ठाकरे समोर आले होते का. महाराष्ट्रामध्ये कोरोना काळामध्ये जर कोणी मंदिरं चालू करण्याचं काम केलं असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आणि हेच बोलत असताना मित्रांनो मला एक सांगायचंय की या महाराष्ट्रामध्ये नाहीच तर अख्ख्या भारतामध्ये जर पहिल्यांदा कोणी डेअरिंग केली असेल, जर पहिल्यांदा कोणी हिम्मत केली असेल आणि RSSच्या कार्यालयावरती जर कोणी मोर्चा काढला असेल तर तो फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या युवकांनी काढला होता, अजून कोणालाही जमलं नव्हतं. आणि दुसऱ्या बाजूला मला सांगायचंय की मित्रांनो, तुमच्यासाठी लढणारी लोक, तुमच्यासाठी एका हाकेवरती उभी राहणारी लोक, तुमच्या सर्वांच्या आडी अडचणीमध्ये मदत करणारी लोक आज तुमच्या सर्वांच्या समोर मंचावरती बसलेली दिसतात आणि आज ते उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आहेत. आणि जी लोक पोलिसांच्या केसेस तुमच्यासाठी अंगावर घेतात, जी लोक पोलिसाच्या काठ्या तुमच्यासाठी घेतात, जी लोक एका हाकेवरती आपल्या सर्वांसाठी धावून येतात, जी लोक इकडच्या भाजप आणि RSSला अंगावरती घेतात, जेव्हा ही लोक निवडणुकीसाठी उभी राहतात तेव्हा त्यांना जिंकून देण्याची जबाबदारी कोणाची राहते? तुमच्या सर्वांची. कारण हे सत्तेत नाहीयेत, आमदार खासदार नाहीयेत, मंत्री संत्री नाहीयेत, नगरसेवक सुद्धा नाहीयेत. पण उद्या जर हे नगरसेवक म्हणून निवडून आले तर काम कोणाची करणार आहे, मदत कोणाची करणार आहे, संरक्षण कोणाला देणार आहेत आणि त्यांना निवडून द्यायची जबाबदारी कोणाची? मग तुमच्या सर्वांची. मी एवढं म्हणून परत एकदा आपल्याला विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपल्या सर्वांसमोर उभेत आणि आपण सर्वांनी यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करावे. हेच बोलत असताना मला अजून एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगायची, कारण समोर शिंदे सेना आणि भाजप उभे. आता मला सांगा, आपल्या एरियामध्ये, आपल्या सुभाष टेकडीमध्ये 364 दिवस बाबासाहेब चालतात की नाही चालत? चालतात. मग ह्यावेळेस तुमची जबाबदारी आहे की त्यांना बाबासाहेबांना 365 दिवस चालवायचे. निवडणुकीत ऐकून घ्या, 364 दिवस बाबासाहेब चालवायचे आणि निवडणुकीच्या आधी गांधी चालवायचे. या प्रकारामध्ये आपण सर्वांनी पडू नका. कारण समोर कमळाबाई आहे आणि दुसऱ्या बाजूला शिंदे साहेब. 50 खोके गुवाहाटीला जाऊन घेतलेले तर ते आता निवडणुकीमध्ये वाटायला तर लागणार आहेत, तर मोठ्या प्रमाणात पैसे देणार आहेत. आता
एका मताचे किती मिळतात? 500,000. एवढी कमी किंमत लावली आहे. अहो एक गोष्ट समजून घ्या, इकडे कोणी खाटीक किंवा कुरेशी आहे का आपल्यामध्ये? आहेत? मला एक सांगा, एक बकरा विकत घ्यायला गेलो तर किती जातात? 15,000 12,000. एक कोंबडा विकत घ्यायला गेलो तर किती जातात? 1,000 1,500 2,000. अरे बकरे आणि कोंबडे तुमच्या मतांपेक्षा जास्त महाग विकत चाललेत मित्रांनो. थोड्या तरी लाजा ठेवा. आणि दुसऱ्या बाजूला 500चा रेट पकडला, 500चा रेट पकडला तर मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला निवडणुकीच्या आधी पैसे मिळतात का 365 दिवस दररोज पैसे मिळतात का एकदाच पैसे मिळतात? एकदाच पैसे मिळतात. तर आता 65, जर आपण 500चा रेट पकडला तर एक गोष्ट समजून घ्या, 500 भागिले 365 केले तर ते दिवसाला 35 पैसे येतात. किती येतात? 35 पैसे. तर तुम्ही दिवसाला 35 पैसे घेऊन स्वतःची मतं नका विकू, ही माझी कळकळीची विनंती आहे. कारण सोपा मुद्दा आहे. 4 आणि चमननी तेव्हा थांबलेली, तुम्ही 35 पैसे घेऊन काय करणार आहात आज? आणि दुसऱ्या बाजूला आता इथे बोलताना दादांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला, मला त्याच्यावर सुद्धा बोलायचं की आपल्या सर्वांना सोमनाथ सूर्यवंशी माहितीये? सोमनाथ सूर्यवंशी माहिती, आणि त्यांच्याबरोबर काय झालं होतं हे सुद्धा आपल्याला माहिती. दादा जसं म्हटले तसे सोमनाथ सूर्यवंशी बौद्ध नव्हते, महार नव्हते, पण आंबेडकरवादी नक्की होते. जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि जेव्हा संविधानाचं प्रत तोडलं, तेव्हा सोमनाथ सूर्यवंशी सगळ्यात पहिले रस्त्यावरती धावून आले होते आंदोलन करायला. त्याच्यानंतर पोलिसांनी त्यांना उचललं, लॉकअप मध्ये टाकलं, त्यांना मारहाण केली. त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मर्डर इकडच्या पोलिसांनी, परभणीच्या पोलिसांनी केला. त्याच्यानंतर बाळासाहेब आंबेडकरांनी काळा कोर्ट चढवून हायकोर्टामध्ये गेले आणि बाळासाहेब आंबेडकरांची एक डिमांड होती की सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम हा ऑन कॅमेरा झाला पाहिजे. परभणीची पोलीस म्हटले आमच्याकडे लॅबोरेटरी नाहीये, आम्ही ऑन कॅमेरा पोस्टमॉर्टम नाही करू शकत. बाळासाहेब म्हटले काय फरक नाही पडत, औरंगाबादला जाऊन पोस्टमॉर्टम करा. सोमनाथ सूर्यवंशीची बॉडी पोलिसांनी एका व्हॅन मध्ये चढवली आणि दिवसभर ती व्हॅन इकडून तिकडे फिरवत ठेवली, म्हणजे तो पोस्टमॉर्टम होणार नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अख्खा ताफा घेऊन त्या व्हॅनचा पाठलाग केला. हायवेवरती ती पोलिसांची व्हॅन थांबवली, पोलिसांना धम भरवून, पोलिसांना चांगलंच सुनवून ती व्हॅन उलटी परत औरंगाबादला घेऊन गेले. सोमनाथ सूर्यवंशींचा पोस्टमॉर्टम ऑन कॅमेरा झाला आणि त्याच्यामध्ये हे सिद्ध झालं की सोमनाथ सूर्यवंशींना जसं फडणवीस खोटं बोलत होते तसं काही नाही, त्यांना कोणताही दम्याचा, हार्टचा कोणताही आजार नव्हता. त्यांचा जीव हा पोलिसांच्या मारहाणीमध्ये गेला होता. आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी तिकडे पोलिसांशी लढा दिला आणि जबरदस्तीने सोमनाथ सूर्यवंशींचं पोस्टमॉर्टम ऑन कॅमेरा केल्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांना तो महत्वाचा पुरावा मिळाला. तो पुरावा घेऊन बाळासाहेब आंबेडकर औरंगाबादच्या कोर्टमध्ये गेले, सुप्रीम कोर्टाच्या दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि स्वतः काळा कोट चढवून, स्वतः वकील बनून सोमनाथ सूर्यवंशींसाठी केस लढले आणि सोमनाथ सूर्यवंशींना न्याय मिळवून दिला. आणि ज्या परभणीच्या लोकांनी, ज्या परभणीच्या पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशींना मारहाण केली होती, त्या सगळ्यांवरती कारवाईचा आदेश हे बाळासाहेब आंबेडकर दिल्लीवरनं घेऊन आले होते. टाळ्या नका मारू, एक मिनिट आहे. पण ह्या सगळ्या लढायामध्ये सोमनाथ सूर्यवंशींना न्याय देण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची आणि बाळासाहेब आंबेडकरांपेक्षा एका व्यक्तीचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता. ते कोण होते आपल्याला माहितीये? त्यांचं नाव माहितीये कोणाला? कोणतरी बोलले इकडे. त्यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी. जेव्हा बाळासाहेब आंबेडकर
दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केस लढत होते आणि त्या केसमध्ये जी सुनवाई चालू होती त्याच्यावरनं भाजपवाल्यांना कळलं की बाळासाहेब आंबेडकर ही केस जिंकणार आहेत. आता जर आपल्याला निर्दोष सुटायचं असेल तर फक्त केस मॅनेज करू हे समजून ते बाळासाहेब आंबेडकर दिल्लीमध्ये असताना ते परभणीमध्ये विजयाबाई सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशींच्या आई यांच्याकडे गेले आणि किती रुपये घेऊन गेले त्यांच्याकडे? 1 कोटी. किती? 1 कोटी. तुम्हाला माहितीये विजयाबाई सूर्यवंशींनी काय केलं त्याच्या पुढे? ते पैसे घेतले आणि भाजपवाल्यांच्या तोंडावरती फेकून मारले. आणि विजयाबाई सूर्यवंशींचं हे वाक्य होतं की आज मी माझा मुलगा तुमच्या जातीवादी आणि मनुवादी वृत्तीमुळे गमावलाय. तुम्ही मला 1 कोटी द्या, माझा मुलगा परत नाही येणार आहे. पण जर आज मी बाळासाहेबांचा साथ नाही दिला तर माझ्या मुलाला न्याय नाही मिळणार आहे. ही महत्वाची भूमिका विजयाबाई सूर्यवंशींनी घेतली होती आणि त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकर केस लढू शकले आणि सोमनाथ आणि केस जिंकू शकले आणि सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देऊ शकले. फक्त आता मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय की तुम्ही जर 500-500 घेत असाल तर एकदा विचार करा आणि आदर्श घ्या विजयाबाई सूर्यवंशींचा, ज्यांनी 1 कोटी नाकारले होते. आणि 1 मिनिट आपण फक्त शांत बसून विचार करा की जर विजयाबाई सूर्यवंशींनी 1 कोटी नाकारले आणि दादांचाच मुद्दा पुढे घेऊन जातो, त्या तर महार समाजा पण मध्ये पण नव्हत्या जाऊन मानल्या, त्या तर बौद्ध पण नाही आहेत धम्मानी, त्या वडार आहेत, हिंदू आहेत. पण तरीही जर त्या 1 कोटी रुपये नाकारू शकल्या बाबासाहेबांच्या चळवळी बरोबर राहण्यासाठी, तर आपण जे बौद्ध समाजामधनं येतात, आपण जे बाबासाहेबांच्या स्वतःच्या समाजामधनं येतात, आपण 500-500 मध्ये आपली मतं विकणार आहोत का? जर आपण 500-500 मध्ये आपली मतं विकली तर तो सोमनाथ सूर्यवंशींच्या आईचा, विजयाबाई सूर्यवंशींचा खूप मोठा अपमान आहे आणि आम्ही वंचितची लोक तो अपमान कधीही सहन करणार नाही. हे मी इकडे ऑन कॅमेरा आपल्या सर्वांना बोलतो. आणि म्हणून मित्रांनो मी एवढंच सांगतो, मी हे आधीही बोललो होतो, आज परतही बोलतो, माणूस कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, फरक नाही पडत, पण माणूस हा विचारांनी आंबेडकरवादी असला पाहिजे आणि त्याच्या कर्मांनी आंबेडकरवादी असला पाहिजे. ह्यानीच आपल्याला फरक पडतो. आणि म्हणून मी आपल्याला नुसतं एवढंच सांगायला आलोय की आज वंचित बहुजन आघाडीकडनं इथे आंबेडकरवादी उमेदवार जे बाबासाहेबांचं स्वप्न पुढे घेऊन जाणार आहेत, बाळासाहेब आंबेडकरांचे निवडून आल्यानंतर हात बळकट करणार आहेत, हे आपल्या सर्वांचे उमेदवार म्हणून आता इथे उभे. आणि त्याचबरोबर आपल्याच इथे वंचित बहुजन आघाडीची पूर्ण टीम, कार्यकर्ते हे आपल्या सर्वांसमोर उभेत. आणि मी आपल्याला एवढीच विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीला आणि ह्यांच्या चिन्हाला आपण सर्वांनी मतदान करायचंय आणि जास्तीत जास्त ताकदीने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे निवडून देत. कारण हे उमेदवार जर निवडून आले तर ते धावणार आहेत, पळणार आहेत आणि मेहनत करणार आहेत, तर ते आपल्याच साठी. आणि त्याही महत्वाचं आपल्या सर्वांची जबाबदारी राहते किंवा जेव्हा चळवळीचे आंबेडकरवादी विचाराचे उमेदवार जेव्हा उभे राहतात तेव्हा ती चळवळीची जबाबदारी राहते की ते आंबेडकरवादी विचाराचे आणि चळवळीचे उमेदवार कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या प्रकारे निवडून देतील, ही आपल्या सर्वांची जबाबदारी राहते. आज इथे आपल्या सर्वांना माहिती असेल की आपल्याला बऱ्याच ठिकाणी ही सिलेंडर हे आपलं चिन्ह मिळालेलं आहे, पण इथे सुद्धा सेटिंग करून एका 18 नंबरच्या पॅनल मध्ये ह्यांनी पूर्ण ताकद लावली की आपल्याला बॅट मिळेल आणि सिलेंडर नाही मिळाला. वंचित मधनच सोडून गेलेल्या आपल्यालाच दलाल झालेल्या लोकांनी चीटिंग करून हे सिलेंडर आपल्याकडनं चोरून घेतलंय आणि आता आपल्याला बॅट दिली आहे. पण फरक नाही पडत. आपल्याला माहिती आपलं चिन्ह काय, आपल्याला माहिती आपले उमेदवार कोण आहेत, आपल्याला माहिती आपला पक्ष कोणता आहे आणि आपल्याला माहिती आपले नेते कोण आहेत. आणि म्हणून
इलेक्शन आपण लढू आणि जी बॅट आपल्याला दिली आहे त्या बॅटनीच इलेक्शन नंतर या साल्यांना ठोकून काढू. आणि पॅनल नंबर 18चं काय टेन्शन नाहीये, कारण पॅनल नंबर 18 मधनं आपले दो भाई खडे हैं. दो भाई दोनों तबाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे गायकवाड कविता मधुकर, प्रभाग क्रमांक 1 मधनं गायकवाड कविता मधुकर, शेख आयुब, तसेच प्रभाग क्रमांक 3 मधनं ज्योती विजय पाटील, प्रभाग क्रमांक 3 मधनं खान अबू हाशिम, प्रभाग क्रमांक 4 मधनं मोहल उज्ज्वल रतन, प्रभाग क्रमांक 4 मध्ये सिंग सुमन सुशील, प्रभाग क्रमांक 4 बनिया मनोज गणपत, प्रभाग क्रमांक 7 मधनं तानाजी रवींद्र सोनादे, अली शमशूद मोहम्मद आणि आहिरे बाळासाहेब हे प्रभाग क्रमांक 7 मधनं उभे आहेत. प्रभाग क्रमांक 8 मधनं दांडगे विलास मनीषा, तसंच प्रभाग क्रमांक 10 मधनं खंडारे साईनाथ अमृत, शेख जरिया फरीकुद्दीन, प्रभाग क्रमांक 12 मधनं लक्ष्मीताई, प्रभाग क्रमांक 12 मधनं किरणताई, आहिरे महेंद्र काशीनाथ, प्रभाग क्रमांक 13 उबाळे रेखा संदीप, प्रभाग क्रमांक 13 शिरसाट मंगला देवानंद, प्रभाग क्रमांक 18 सोनवणे सुरेखा सुरेश, प्रभाग क्रमांक 18 खरात विकास रतन, प्रभाग क्रमांक 18 पवार आशा पांडू, प्रभाग क्रमांक 18 आणि प्रभाग क्रमांक 20 गायकवाड प्रणाली प्रयानंद. हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि उद्याचे तुमचे होणारे नगरसेवक सुद्धा आहेत. म्हणून मी आपल्याला सर्वांना एवढीच विनंती करतो की आपल्याला प्रभाग क्रमांक 18 मध्ये बॅट मिळालेली आहे आणि बाकी सगळीकडे आपल्याला सिलेंडर मिळालेलं आहे. एवढं आपण सर्वांनी मतदानाच्या दिवशी लक्षात ठेवावं आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी आपण निवडून द्यावं आणि आपण सर्वच एकत्र येऊ आणि आपल्या उल्हासनगर महापालिकेवरती वंचित बहुजन आघाडीचा झेंडा आणि तशाच आपल्या आंबेडकरवादी चळवळीचा निळा झेंडा फडकूयात. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. आपल्या सर्वांना माझा जय भीम, जय संविधान. सुजात दादा आंबेडकर आगे बढो. वंचित बहुजन आघाडीचा